TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। उरुळी देवाची येथील सहजीवनवाडी मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर असणाऱ्या सरकारी जागेवर पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांच्या प्रयत्नातून कंपाऊंडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। कात्रज बायपास रस्त्यावर असणाऱ्या जागेवर अनेक वेळा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न अनेकांच्या माध्यमातून झाला होता, परंतु उरुळी देवाची ग्रामस्थांनी नेहमी जागरूक राहून सदर जागेवर अतिक्रमण होण्यापासून नेहमीच रोखले आणि झालेले अतिक्रमण सरकारी यंत्रणेच्या मदतीने काढून देखील टाकले। मधल्या काही महिन्यांपूर्वी अचानकपणे या सरकारी जागेवर अनधिकृतपणे झोपडपट्टी करण्याचा डाव काही समाजकंटकांनी करण्याचा केला होता, परंतु उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, माजी सरपंच उल्हास शेठ शेवाळे, उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे यांनी या ठिकाणी होणारी झोपडपट्टीला प्रचंड विरोध करत उरुळी देवाची गावचे तलाठी गणेश सुतार यांना बोलावून सदर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली आणि तलाठी गणेश सुतार यांनी तशी हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली। सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील यांनी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांना फोनवर ही माहिती कळवली आणि आमदार जगताप यांनी तात्काळ पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्त यांना सूचना करत सदर जागेवर होणारे अतिक्रमण थांबवावे अशा सूचना केल्या आणि त्यानंतर तहसीलदार हवेली आणि हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सदर जागेवर येऊन होणारे अतिक्रमण थांबवले आणि जे लोक सदर जागेवर अतिक्रमण करण्यासाठी आले होते त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यावर तेथून निघून गेले। परंतु सदर जागा ही महाराष्ट्र शासनाची असून कात्रज बायपास रस्त्यालगत असल्याने या जागेवर अतिक्रमण होऊ नये किंवा सदर जागेवर चांगली काहीतरी योजना यावी जेणेकरून उरुळी देवाची गावच्या वैभवात भर पडेल असे उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते, माजी सरपंच लक्ष्मण नेवसे, माजी सरपंच उल्हास शेठ शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र बाजारे, उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे यांनी आमदार संजय जगताप यांना सुचवले। त्यावर आमदार संजय जगताप यांनी सदर जागेची सरकारी मोजणी करून घेऊन त्या मोजणीची क प्रत देखील आली आहे आणि क प्रत नुसार सदर जागेला कंपाऊंड करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे। जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर जागेच्या बॉर्डरवर खोदाई करून लवकरच या जागेला वॉल कंपाऊंडच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या